नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला खपली गव्हाची खीर बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, ही खपली गहू घेतलेले आहेत। तर खपली गहू बघा अशा पद्धतीत असतात, एकदम बारीक असतात आणि लांबडे असतात बघा। हे असे एकदम नाजूक असतात। तुम्हाला इथलं एक उचलून दाखवते। हे बघा किती पातळ आहे असं, अशा पद्धतीमध्ये हे बघा असे। तर तुम्ही पहिले कधी बघितलेत का खपली गहू? आता कसे माहिती आहे का, शक्यतो कमीच भेटतात खपली गहू, पण हे मी आणलेले आहेत। तर ह्याच्या कुणाकुणाला अजून रेसिपी पाहिजेत हे पण मला तुम्ही जरूर कमेंट करून सांगा। तर आपल्याला खिरीसाठी किती घ्यायचे आहे माहिती आहे का? 1 वाटी मी घेतलेलं आहे। ह्या वाटीच्या प्रमाणे सपाट वाटी मी गहू घेतलेले आहेत, खपली गहू। तुम्ही तुमच्याकडे जर खपली गहू नसेल तर तुम्ही साधे गहू जरी घेतले तर चालेल। त्याला काय करायचं, एक 10 ते 15 मिनिटे भिजत घालायचं, पाणी नितळून काढायचं। एका कपड्यावर कॉटनच्या हलकंसं ओलसरपणा त्याचा कमी झाला की मिक्सरला बंद चालू करून त्याची साल काढून घ्यायची, कारण आपल्या इथं उकळ होण असं नाही आहे। तर त्यासाठी तसं करायचं। तशा रेसिपी पण मी पहिले अपलोड केलेले आहेत। हे जे काय करायचं माहिती आहे का, ह्याचा कोंडा वगैरे काढायची काही गरज पडत नाही, कारण हे एकदम नाजूक आहे ते आणि हे आपल्या शरीरासाठी खाल्लेले चांगले असतात। गहू काय केलेले आहेत माहिती आहे का, 2 ते 3 पाण्यानं पहिले स्वच्छ धुवून घेतले होते आणि नंतर बघा कमीत कमी हे मी अर्धा तासापेक्षा जास्त असे भिजत घातलेले। म्हणजे 1-2 तास असे भिजत घालवू नका, अर्धा तास जरी घातले तरी चिक्कार होतात, कारण की आपण ह्याचा कोंडा वगैरे काहीच काढलेला नाही आहे, कारण ह्याचा कोंडासुद्धा आपल्या शरीरासाठी पौष्टिक असतो। हे बघा अशा पद्धतीत असतात बघा, एकदम भिजलेले नाही आहेत। तुम्हाला त्यासाठी दाखवले, एकदम कडक आहेत अजून पण, फक्त हलकेसे मऊसर झालेले आहेत। तर ह्याचं मी पाणी काढून घेते। पाणी काढून घेतलेलं आहे बघा, आता मस्त तुम्हाला स्पष्ट दिसत असतं, ते एकदम लंबुळके असे आहेत। तर ते काढून घेते मी कुकरमध्ये बघा मी काढून घेतलेले आहे। तर ह्या वाटीच्या प्रमाणे सपाट वाटी होते, तर ह्याच वाटीच्या प्रमाणे आपल्याला 4 वाटी पाणी टाकायचं आहे। 1 2 आणि हेच जरी तुम्ही का नाही थोडेसे धुवून फॅन खाली सुकवून जरी मिक्सरला थोडेसे आबडधोबड करून घेतले तरी पण चालते। 3 4 थोडंसं जास्त घेतलं तरी पाणी चालू शकतं। तर हे मी 4 वाट्या पाणी घेतलेलं आहे। 5 वाट्या जरी घेतल्या तरी चालेल। कुकरला काय करायचं, आपल्याला ह्याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या। तर त्याच्या अगोदर काय करायचं, ह्याच्यात एकदम चिमूटभर मीठ टाकायचं, आपल्याला जास्त टाकायचं नाही बघा असं। त्यानं काय होतं, खिरीला चांगली चव येते। ह्याच्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा आत्ता तूप जरी टाकलं तरी पण चालू शकते। आता मी काय करते, कुकरला ह्याच्या 6 शिट्ट्या करून घेते। कुकरच्या शिट्ट्या बघा झालेल्या आहेत आणि कुकर थंड होऊन दिलेला आहे। झाकण काढूया आपण। आता ह्याच्यातलं तुम्हाला गहू दाखवते शिजलेले। आता ह्याच्या मी 5 शिट्ट्या केल्या, त्या 5-6 शिट्ट्या केल्या तर चालतील। खूप गरम आहे हे बघा, एकदम गाळ झालेत हे बघा अशा पद्धतीत। आणि ह्याला काय करायचं माहिती आहे का, अजून जरी 1-2 तुम्ही केल्या तरी चालतील। तुम्हाला दिसत असेल आता हे खूप गरम आहे का, एकदम शिजले दिसतं का अशा पद्धतीमध्ये। आता ह्याला काय करायचं, थोडंसं घुटून घेतलं तरी पण चालते आणि नाही घुटलं तरी पण चालतात। ह्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी मी केलेलं आहे ते ओतून घेऊया। तर एवढं घट्ट आहे बघा, गरमच टाकायचं ह्याच्यामध्ये पाणी, गार पाणी बिलकुल टाकायचं नाही आहे। तर 1 वाटी, ज्या वाटीनं आपण गहू घेतलं तर तीच वाटी एक मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे। मिक्स करून घेऊया। तर त्याच्यामध्ये काय करणार आहे माहिती आहे का, तुमच्या गोडीप्रमाणे गूळ टाकायचा। एका वाटीला तुम्ही 1.5 वाटी जरी गूळ टाकला तरी पण चालते। मी 1 वाटी टाकणार आहे। आपला बिन केमिकल गूळ आहे बघा। गोड जसं आपल्याला हवं आहे तशा पद्धतीत करायचं। मिक्स करून घेते। मिक्स करून घेतलेलं आहे बघा, थोडंसं दाबलं तरी ह्याचा गाळ होतो एकदम। आता हे ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडेसे काजू आणि बदामाचे असे तुकडे करून घेतलेले। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता आणि हेच तुम्ही थोड्याशा तुपावर जरी परतून टाकलं तरी पण चालेल। आता आपल्याला ह्याच्यात टाकायचे आहे तूप। खाताना सुद्धा तुम्ही घेतलं तरी चालू शकते। आणि आता मी वरून टाकणार आहे आणि आता गॅसवर ठेवते। गॅसवर ठेवलेला आहे बघा कुकर, गॅस आहे मिडियम। आणि आता आपण ह्या काय करायचं माहिती आहे का, गूळ पूर्ण वितळून घ्यायचे आणि मी काय करणार आहे माहिती आहे का, हे बघा असं दाबून घेणार आहे, म्हणजे त्याचा गाळ होईल। आपल्याला काय जास्त गाळ नको आहे, हे बघा लगेच बारीक होते। 5 ते 7 मिनिट झालं बघा, मीडियम गॅसवर मी ठेवलेलं आहे। आणि काय केलेलं आहे माहिती आहे का, मी त्याला थोडंसं बघा असं चमच्यानं दाबून थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे। फिरक्यानं जरी घुटून घेतलं तरी चालेल बघा, अशा पद्धतीत दिसते हे बघा अशा। आणि एवढी घट्ट झालेली आहे। त्यासाठी शिजवताना काय करायचं, पाणी जास्त त्याच्यामध्ये टाकायचं, मग ही नंतर काय होते, अशी घट्ट होते एकदम।
आता ही थंड झाली की अजून घट्ट होणार. तर अशा पद्धती झालेल्या. ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडीशी साखर टाकून मी वेलची कुटून घेतलेली अर्धा चमचा टाकलेली आहे. ती पण आपण ह्याच्यामध्ये मिक्स करूया. बघा असे दाणे दाणे जेव्हा राहतात का नाही ह्याच्यामध्ये थोडेसे, तर ते खाताना पण छान लागतात मस्त एकदम. आणि जेव्हा आपण गहू जेव्हा शिजाय टाकतो ना, तेव्हा पण तुम्ही थोडेसे ह्याच्यामध्ये काजू बदाम जरी टाकले तरी चालेल, जर आवडत असेल तर. शक्यतो ह्या खिरीमध्ये टाकले जात नाहीत, पण आपल्या आवडीवर आहे. बघा किती मस्त शिजली गेली बघा. आणि आपण थोडंसं जरी चमच्यानं असं प्रेस केलं की नाही, म्हणजे असं दाबलं की नाही, हे बघा असं दिसतं असेल तुम्हाला, लगेच त्याचं बारीक होतं येते. आणि खपली गव्हाची ना खूप छान लागते बरं का ही अशा पद्धतीमध्ये. आता ह्याला थोडंसं आपण आता वेलची पावडर टाकलेली आहे ना, तर थोड्या वेळ आपण ह्याला थोडंसं शिजवून देऊया, म्हणजे छान चव येईल त्याची. वेलची पावडर टाकल्यानंतर पण बघा मी चांगली शिजवून दिलेली आहे. जेवढी अजून ही करेल का नाही तेवढी ही घट्ट होईल. तर मी गॅस बंद करते आणि तुम्हाला खाली उतरून दाखवते. खाली उतरून घेतलेले आहे बघा, खूप छान झालेली आहे बघा. हे अशा पद्धतीमध्ये एकदम पण बारीक करायचे नाही तर गहू, हे असे थोडेसे गहू असे राहिले पाहिजे. ते ह्याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का, खायच्या टायमाला तर ही थोडीशी थंड झाली ना तर एकदम छान लागते. मग थोडंसं दूध घ्यायचं, तुपाची धार घ्यायची. आपण तूप टाकलं होतं तरी पण वरनं थोडीशी तुपाची धार घ्यायची. आणि तुम्ही काजू बदाम जरी नाही टाकले तर चालेल. तुम्ही कशी करता सांगा, मी अशाच पद्धतीनं करते. पण मी आज दाखवलेली आहे 1 वाटीची. आमचे जास्त लोक असल्यामुळे आम्हाला थोडीशी जास्त करायला लागते की 4-5 लोकांना पुरेल अशी. तर अशा पद्धतीत बघा मस्त अशी खीर झालेली आहे. आणि ही दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण हे खातो ना, त्यात थोडंसं दूध वगैरे टाकून किंवा असं जरी खातो ना, ती चविष्ट अशी लागते. तुम्ही एकदा करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.